आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 14. ओके, असं आहे तर बघू उद्या मग काय होतंय ते. पण काय रे, तिथे आत्ता हा कोणत्या मुलीच्या मागे लागला आहे? काही सांगितलं का त्याने? साहिलने थोड्या शंकेनेच विचारले. नो आयडिया बॉस, अभय खांदे उडवत म्हणाला. पण इकडे साहिलच्या डोक्यात विचार सुरू झाले होते, कारण त्याची स्वानंदीही त्याच डिपार्टमेंटला होती ना. न जाणो काय झाले, त्याच्या मनात एक प्रकारच्या भीतीचा कंप त्याला जाणवला. प्रॅक्टिकलसाठी स्वानंदी आणि जान्हवीलाही काही मुले आणि मुली हवे असायचे. त्यांच्याच डिपार्टमेंटमधल्या स्टुडंट्सना घेतले तरी चालत होते, पण सर्व काही त्यांना माहीत असल्याने कधी कधी त्याचा रिझल्टवर परिणाम होत होता. त्यामुळे रिझल्ट परफेक्ट येण्यासाठी ते इतर डिपार्टमेंटमधली मुलं आणि मुली निवडत होते. पण इथे या दोघीही नवीन होत्या, त्यामुळे बाकी डिपार्टमेंटमध्ये त्या दोघी कोणालाच ओळखत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याच क्लासमधली रोशनी या दोघींसाठी इतर डिपार्टमेंटमधली तिच्या ओळखीच्या काही स्टुडंट्सना बोलवत होती. स्वानंदी आणि जान्हवी दोघीच नेहमी एकत्र असायच्या. इतर मुलींशी त्या बोलायच्या, एकमेकींना मदत करायच्या, पण जास्त क्लोज त्या कुणालाच करत नव्हत्या. पण रोशनी मात्र स्वतःहून त्यांच्याशी बोलायला येत होती. रोशनी गेल्या 4 वर्षांपासून या कॉलेजमध्ये होती, त्यामुळे इथल्या बऱ्याच जणांशी तिची ओळख होती. रोहनलाही तिनेच हेल्पसाठी बोलवले होते आणि या दोघींसाठी पण तीच कॅन्डिडेट आणत होती. खरं तर रोहन हा तिचा स्कूल फ्रेंड होता, त्यामुळे अधेमध्ये तो तिला मदत करायला येत होता. पण आजकाल तो तिच्या प्रत्येक प्रॅक्टिकलला हजर असायचा. याचं एक खास कारणही होतं, आणि ते म्हणजे स्वानंदी. जेव्हापासून रोहनने स्वानंदीला कॅम्पसमध्ये पाहिले होते, तेव्हापासून तो तिची माहिती काढत होता. आणि ज्यावेळी त्याला समजले की ती सायकॉलॉजी डिपार्टमेंटची स्टुडंट आहे, तेव्हापासून तो रोशनीच्या मदतीने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. पण स्वानंदी आणि जान्हवी आपल्याच विश्वात दंग असायच्या. सगळे लेक्चर्स अटेंड करत होत्या दोघी. सिन्सिअरही होत्या, त्यामुळे जास्त वेळ त्या डिपार्टमेंटलाच असायच्या आणि कॅन्टीनमध्ये काही वेळ. त्यामुळे रोहनलाही तिच्याशी बोलायचा चान्स मिळत नव्हता. शेवटचा पर्याय म्हणून तो स्वतःचे लेक्चर्स बुडवून सायकॉलॉजी डिपार्टमेंटला येत होता. रोहन 4-5 वेळा सायकॉलॉजी डिपार्टमेंटला येऊन गेला होता, पण एकदाही त्याची स्वानंदीशी भेट झाली नव्हती. स्वानंदीसाठी एकही चाचणी त्याने सोडवली नव्हती, म्हणूनच तो थोडा रोशनीवर चिडला होता. आताही दोघे कॅन्टीनमध्ये बसून त्याच विषयावर बोलत होते. हे बघ रोशनी, तू अजून किती दिवस लावणार आहेस माझी स्वानंदी सोबत ओळख करून द्यायला? तुझ्या सांगण्यावरून मी माझे लेक्चर चुकून तुमच्या डिपार्टमेंटला येतो, तेही स्वानंदीच्या जवळ जाता येईल, तिच्याशी ओळख वाढवता येईल म्हणून. पण अजूनपर्यंत एकदाही मी तिच्याशी बोललो नाही तिच्या प्रॅक्टिकलमध्ये तिला मदत केली. असं कसं चालेल? तिच्याशी माझी ओळख कशी होणार मग? रोहन रागात रोशनीला बोलत होता. अरे, 3 वेळा मी तुला तिच्या टेबलचे टोकन दिले होते, पण त्या 3ही वेळी स्वानंदी त्या टेबलवर आलेच नाही. त्यात आता माझी काय चूक? पण मला एक कळत नाही, स्वानंदीच्या टेबलवर प्रत्येक वेळी दुसरीच मुलगी कशी काय येते? रोशनी विचार करत म्हणाली. ते तुझं तू बघून घे काय ते. पण मला जर आता बोलवायचं असेल ना, तर तेव्हाच बोलव जेव्हा स्वानंदीचे प्रॅक्टिकल असेल, समजलं?
रोहन पुन्हा रागातच तिला ओरडत म्हणाला, माझ्यावर ओरडायची अजिबात गरज नाही हं. मी काय मुद्दाम केले का? आणि तसंही मी तरी निदान प्रयत्न तर करते. पण तू काय केलंस? तू मला प्रॉमिस केलेलंस, आठवतंय ना तुला? त्याचं काय झालं? तुला मी सांगितलेले साहिल सोबत माझी ओळख करून दे आणि मी तुला स्वानंदीशी मैत्री करायला मदत करेन म्हणून. मी काहीतरी प्रयत्न तर करतेय ना. पण तू तर काहीच केलं नाहीस. अरे गेले 2 महिने झाले मी त्या साहिलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, पण तो तर साधं बघतही नाही माझ्याकडे. एवढा कसला माझा आहे रे त्याला? त्याच्या गुड लुकिंगचा, त्याच्या हुशारीचा की त्याच्या श्रीमंतीचा? हं, सांग ना. रोशनी आता चिडली होती. अरे यार, हे बघ, एकतर तो मुलींमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही. कॉलेजमध्ये अभ्यास, बास्केटबॉल आणि त्याचा तो भुक्कड दोस्त अभय, या व्यतिरिक्त त्याला काही दिसत नाही. कितीतरी वेळा मी त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय, पण साला प्रत्येक वेळी जिंकतो तो. अभ्यासात पण हुशार आहे तो. त्याच्यात आणि माझ्यात सारखी टक्कर सुरू असते, पण प्रत्येक वेळी मला मागे टाकतो तो. रोहनही आता रागातच होता. तो तुझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. लवकरात लवकर काहीतरी कर आणि माझी साहिल सोबत ओळख करून दे. रोशनीने त्याला फायनल वॉर्निंग दिली. हो, बघतो, थांब, करतो काहीतरी. तसंही काल त्याचा मित्र तो अभय विचारत होता मला, सायकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये काय करायला गेला होतास म्हणून. तोही तयार आहे चाचणी सोडवायला. तो आला ना, मग त्याच्याशी मैत्री कर आधी. त्याच्या थ्रू गेलीस तर तुला साहिल सोबत नक्कीच बोलता येईल. रोहनने सांगितले तशी रोशनी थोडी शांत झाली. रोशनी आणि रोहनचे हे सगळे बोलणे त्यांच्या मागच्या टेबलवरून कोणीतरी मोबाईलवर रेकॉर्ड करत होते. क्रमशः